लाईव्ह प्रोसेस पार्ट फर्स्ट हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईव्ह प्रोसेस ह्याचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईव्ह प्रोसेस ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या संस्थांचा ज्या आपल्या सिस्टीम आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम, रक्ताभिसरण संस्था त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन सिस्टीम, ह्या सिस्टीमचं थोडक्यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. यांचं कार्य कसं होतं, ते एकमेकाबरोबर कसे कोलॅबरेशनमध्ये ते कार्य करतात ह्याचा स्टडी आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. त्याचप्रमाणे जे आपण कार्बोहायड्रेटबद्दल आपण थोडीशी माहिती घेतली होती, त्याचे सोर्स काय आहे, आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करणारे जे सबस्टन्स आहेत ते 3 सबस्टन्स कुठले मुख्य प्रमुख घटक जे आहेत आपल्या आहारामध्ये असतात, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिड. ह्यातलं जे कार्बोहायड्रेट आहे ह्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतलेली आहे. त्याचे सोर्स जे आहेत आपण बघितलं होतं, मिल्क असेल किंवा फ्रूट असतील, त्याचप्रमाणे जगरी असेल, केन असेल की शुगर केन असेल, व्हेजिटेबल्स, पोटॅटो असेल, सीड पोटॅटो, व्हीट असेल, मेज, जवार, मिलेट्स, राईस, हे दॅट आर द सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड काय एनर्जी प्रोडक्शन, त्याच्यामध्ये ही डायग्राम आपण बघितली होती आणि ह्याला लेबलिंग दिलं होतं. नॉस्ट्रिल असेल, माउथ असेल, फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्ची, अल्व्हिओलाई आणि अल्व्हिओलस. आता त्याच्याच पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, कॅन यू टेल, हे खाली 3 क्वेश्चन दिलेले आहेत आपल्याला. हे 3 क्वेश्चन समजले तर आपल्याला पुढचा भाग समजणार आहे. हे पाठीमागच्या नॉलेजवरती आहेत. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ग्लायकोलिसिस, क्रेब्स सायकल आणि एनर्जी ट्रान्सफर कसं होतं किंवा एनर्जी प्रोडक्शन जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, ह्या चक्राच्या साह्याने ग्लायकोलिसिसच्या मार्फत किंवा क्रेब्स सायकल किंवा अजून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या मार्फत हे आपलं कसं होतं, कुठल्या ऑर्गनमध्ये होतं, हे काय करायचं आज आपल्याला शिकायचं. नाउ द फर्स्ट क्वेश्चन इज, how many atoms of carbon, hydrogen and oxygen are respectively present in the molecule of glucose? Glucose is the simple carbohydrate. Carbohydrate चे 3 प्रकार पडतात, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड अँड पॉलिसॅकराइड. त्यातला ग्लुकोज काय हा मोनोसॅकराइड आहे. म्हणजे इट इज द सिम्पलेस्ट शुगर म्हटलं तरी चालतं, कारण ह्याच्यानंतरनं ग्लुकोजमध्ये काय होत नाही, विघटन होत नाही, त्याच्यापासून सिंपल शुगर तयार होत नाही, ब्रेकडाऊन होत नाही. तर ग्लुकोजमध्ये जर बघितलं आपण तर कार्बनचा नंबर काय असतो तर 6 असतो. हायमिन नंबर C6, H10 आणि O6. म्हणजे कार्बन हे काय झाला, कार्बनचे किती मॉलिक्यूल असणार आहेत, 6, हायड्रोजनचे 10, ऑक्सिजनचे परत किती, 6. हा झाला ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. किती मॉलिक्यूल असतात तर कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12, ऑक्सिजनचे किती, 6 मॉलिक्यूल या ठिकाणी काय असतात, ग्लुकोजमध्ये असतात. दुसरा प्रश्न आहे कुठला, विच टाईप ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दोज ॲटम. हे जे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, यांच्यामध्ये 2 प्रकारचे बॉन्ड असतात. एक डबल बॉन्ड, कुठला, डबल बॉन्ड, आणि दुसरा जो आहे कुठला, कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कुठला, कोव्हॅलंट बॉन्ड. हे दोन्ही काय करतात, डबल बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्डच्या साह्याने हे एकमेकाला काय झालेले असतात, जोडलेले असतात. आणि शेवटचा प्रश्न जो आहे कुठला आहे, इन टर्म ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन ऍक्च्युअली व्हेन मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. मॉलिक्यूल ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्या मॉलिक्यूलमध्ये काय होतं इन टर्म ऑफ केमिस्ट्री. तर ज्यावेळेस ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस काय होणार, ह्याच्यातून इलेक्ट्रॉनचा लॉस होणार. कुठलाही सबस्टन्स घ्या,
किंवा हा ग्लुकोज मॉलिक्यूल जरी आपण घेतला, कुठला ग्लुकोज, आता ह्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर ना त्या ठिकाणी काय फॉर्मेशन होते, तर एटीपी मॉलिक्यूल तयार होते. काय तयार होते? एटीपी प्लस ऑक्सिजन, अजून काय होतं त्याच्यामध्ये, प्लस वॉटर मॉलिक्यूल तयार होतं कम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर. आणि प्लस परत काय होणार आहे, ऑक्सिजन रिलीज होणार आहे, CO2 मॉलिक्यूल सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी तयार होणार आहे. आता हे ऑक्सिजन तुम्ही म्हणशाल कुठं तयार होतं, म्हणजे स्टेप बाय स्टेप मॅनर ज्यावेळेस ग्लुकोज ग्लायकोलिसिस होत असतं किंवा क्रेब सायकल होत असतं किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ज्यावेळेस रन होत असते त्यावेळेस हे सगळं काय होत असतं, हे रिलीज होत असतं. म्हणजे काय होणार आहे, हा ग्लुकोज मॉलिक्यूलचं ओरिजिनल लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार आहे, म्हणजे ऑक्सिडेशन होत असताना काय होणार, त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचा लॉस होणार आहे. त्याचप्रमाणे जे ओरिजिनल मॉलिक्यूल आहे ग्लुकोज, ह्याच्या प्रॉपर्टी आणि तयार होणारा जो मॉलिक्युल्स आहेत हे, म्हणजे ह्याच्यापासून जर आपण समजा CO2 फॉर एक्झाम्पल, काय ग्लुकोज पासून काय तयार झालं, CO2 प्लस काय एटीपी मॉलिक्यूल थोड्या वेळ कन्सिडर करा. तर ह्या एटीपीच्या प्रॉपर्टी किंवा CO2 मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टी आणि ग्लुकोज मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टी ह्या काय असणार नाहीत, सारख्या असणार नाहीत. देर इज डिफरंट प्रॉपर्टी असणारा मॉलिक्यूल, जो ओरिजिनल मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यापेक्षा काय वेगळ्या प्रॉपर्टी ज्या आहेत ह्या प्रॉपर्टी असणारा मॉलिक्यूल या ठिकाणी काय होणार आहे, तयार होणार आहे. अशा प्रकारचं काय हे 3 क्वेश्चन कॅन यू रिकॉल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे कुठला, आपल्याला काय शिकायचं आहे, ह्या ज्या प्रोसेस आहेत, एनर्जी ट्रान्सफर, एनर्जी प्रोडक्शन कसं होतं. आता जर आपण बघितलं तर आपल्या आहारामध्ये जो मेन सोर्स ऑफ एनर्जी आहे, तो मेन सोर्स ऑफ एनर्जी कुठला आहे, तर कार्बोहायड्रेट. कुठला आहे हा? कार्बोहायड्रेट. आणि हा कार्बोहायड्रेट आपण काय करतो, वी कंझ्युम एव्हरी डे फॉर प्रोडक्शन. आणि आपण प्रत्येक दिवशी, आपण बघा ज्वारीची भाकरी दररोज खातो किंवा चपात्या खातो, म्हणजे वीट खातो किंवा ज्वार खातो. तर आपल्या सोर्स आहे. आणि त्याचबरोबर काय करतो, राईस सुद्धा खातो. तर राईस, वीट असेल, ज्वार असेल किंवा मेज असेल, दॅट आर द मेन सोर्स ऑफ काय, कार्बोहायड्रेट. आणि हा कार्बोहायड्रेट आपण काय करतो, एव्हरी डे आपल्या मुख्य तो जो दररोज असणारा जो एनर्जी सोर्स आहे, एनर्जी प्रोडक्शनसाठी लागणारा, हा कुठला घटक आहे, तर कार्बोहायड्रेट आहे. आणि हा कार्बोहायड्रेट आपण काय करत असतो, दररोजच्या आहारामध्ये काय करत असतो, हा आपल्या दररोज आपण काय करत असतो, हा घेत असतो. आणि इट रिक्वायर एनर्जी, जी डेली नीड आहे आपली, त्या एनर्जीची नीड कोण भागवत असतं, तर हे मेजर जो कंपोनंट आहे तो कुठला, कार्बोहायड्रेट. आता ह्याच्यापासून जी एनर्जी तयार होते, ही एनर्जी आपण कशा स्वरूपात आपल्याला भेटत असते, तर दॅट आर ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. अशा स्वरूपात आपल्याला भेटत असते एटीपी. आणि त्यामुळं फॉर दिस पर्पज ही एटीपी जर आपल्याला मिळवायची असतील, आपल्या शरीराचं जर कार्य व्यवस्थित चालायचं असेल, आपलं लाईफ प्रोसेस कंटिन्युअसली जर व्हायचं असेल, तर आपल्याला कशाची आवश्यकता आहे, तर रिक्वायरमेंट ऑफ काय, एनर्जी. आणि ही एनर्जी जर मिळवायची असेल आपल्याला, तर फॉर दिस पर्पज ग्लुकोज हा कुणाचा टाईप आहे, दॅट आर द टाईप ऑफ कार्बोहायड्रेट दॅट आर ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल. ह्या ग्लुकोजचं काय होतं, आपल्या सेलमध्ये स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं. डायरेक्ट ग्लुकोजचं ऑक्सिडेशन एका स्टेपमध्ये होऊन लगेच एटीपी तयार होतोय का, तर नाही. ह्याला अनेक प्रोसेस आहेत, 30-40 रिॲक्शन होतात, 30-40 अप टू द 40 रिॲक्शन होऊन, जवळपास 30 ते 40 रिॲक्शन होऊन काय होणार आहे, हे जर रूपांतर कशामध्ये होणार आहे, एटीपी मध्ये होणार आहे. आणि दिस इज कॉल्ड ॲज काय, सेल्युलर रेस्पिरेशन. आणि ह्या भागाला ह्याला काय म्हणतो आपण, सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, पेशी थरावर होणारे रेस्पिरेशन. म्हणजे कुठं होणार आहे, हे सेल लेवलला. त्या ठिकाणी काय होणार आहे, ऑक्सिडेशन ऑफ काय, ग्लुकोज मॉलिक्यूल बाय स्टेप मॅनर इन द सेल, इट इज कॉल्ड सेल रेस्पिरेशन. आता हे सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे, जे सेल लेवलला जे रेस्पिरेशन होतं, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 2 प्रकार होते. त्याचे किती मेथड आहेत, 2 मेथड्स आहेत. हाऊ मेनी मेथड्स, 2 मेथड. फर्स्ट मेथड जी आहे कुठली,
एरोबिक रेस्पिरेशन आणि सेकंड मेथड काय अनएरोबिक रेस्पिरेशन. फर्स्ट मेथड कुठली एरोबिक रेस्पिरेशन आणि सेकंड मेथड कुठली आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं तर कसं होतं एरोबिक रेस्पिरेशन इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ह्या एरोबिक रेस्पिरेशन एरोबिक्स मीन्स प्रेझेन्स ऑफ काय ऑक्सिजन. ह्या रेस्पिरेशन मध्ये काय लागतो ऑक्सिजनची काय असते आवश्यकता असते. ऑक्सिजन असेल तरच काय होणार आहे ह्या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार आहे अन्यथा हे ऑक्सिडेशन होणार आहे का नाही. अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व. ह्या ठिकाणी ऑक्सिजन इन्व्हॉल्व होते का तर ऑक्सिजन इन्व्हॉल्व होत नाही म्हणून ह्याला काय म्हणतो आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आता ह्या एरोबिक रेस्पिरेशनच्या परत काय ही जी एरोबिक रेस्पिरेशन आहे ही किती 3 स्टेपमध्ये कॅरी होणार रिॲक्शन. हाऊ मेनी स्टेप 3. पहिली जे काय ग्लुकोज म्हणजे ही जी स्टेप आहे अनएरोबिक रेस्पिरेशन हाऊ मेनी स्टेपमध्ये कॅरी करते रिॲक्शन जी आहे ती 3 स्टेपमध्ये कॅरी करते आणि ह्या ठिकाणी काय होतं ग्लुकोजचं पूर्णपणे काय होत असतं ऑक्सिडेशन होत असतं. ह्या ग्लुकोजचं काय होतं 3 स्टेपमध्ये कॅरी होऊन ऑक्सिडेशन होत असतं. पहिली जी प्रोसेस आहे काय ग्लायकोलिसिस. दुसरी आहे ती कुठली ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आणि थर्ड वन जे आहे ती कुठली आहे तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता आपण वन बाय वन बघू. पहिली प्रोसेस कुठली आहे ग्लायकोलिसिस. बघा ग्लायकोलिसिस ही प्रोसेस आहे परीक्षेमध्ये प्रश्न येतो तुम्ही इथून पुढे जरी एमपीएससी यूपीएससी पर्यंत जरी परीक्षा गेला तर ही प्रोसेस कुठं होते. आता ह्या ज्या 3 एरोबिक रेस्पिरेशनच्या 3 प्रोसेस आहेत कुठली ग्लायकोलिसिस ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल त्याला आपण काय म्हणतो टीसीएस सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ह्याच्यातली जी पहिली प्रोसेस आहे ग्लायकोलिसिस ही ग्लायकोलिसिस कुठं होत असते दॅट आर टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. कुठं होते ही सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होते. सेलच्या कुठं सायटोप्लाझम मध्ये होते आणि बाकीच्या ज्या प्रोसेस आहेत दॅट आर टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. कुणामध्ये होतात टीसीए सायकल असेल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असेल ह्या ज्या प्रोसेस आहेत दॅट आर टेक्स प्लेस इन टू द मायटोकॉन्ड्रिया. कशामध्ये होतात त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ह्या प्रोसेस होतात. ओके. आता आपण बघतो की ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठं होते दॅट आर द सायटोप्लाझम. आता ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं तर इनिशियल कार्बोहायड्रेट जो मॉलिक्यूल बेसिक कार्बोहायड्रेटचा मॉलिक्यूल कुठला आहे ग्लुकोज. आपण ग्लुकोज ह्या ग्लुकोज मॉलिक्यूलचं काय होतं ऑक्सिडेशन होतं. काय होतं ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन स्टेप बाय स्टेप मॅनर. एकदम होते का तर नाही स्टेप बाय स्टेप मॅनरने काय होतं ऑक्सिडेशन होतं आणि फायनली ह्या ग्लुकोज पासून काय होत असतात 2 पायरुवेट मॉलिक्यूल तयार होतात किंवा त्यालाच आपण काय म्हणतो 2 पायरुविक ऍसिड. पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड हे काय त्याचं नाव आहे. किती मॉलिक्यूल तयार होतात 2. कशाचे मॉलिक्यूल तयार होतात पायरुवेटचे. हाऊ मेनी मॉलिक्यूल. आता ग्लुकोज मॉलिक्यूल आपण मगाशी म्हटलं होतं किती कार्बन ॲटम आहे 6 कार्बन आहे. पायरुविक ऍसिड किंवा पायरुवेट हा किती कार्बन मॉलिक्यूल आहे तर हा 3 कार्बन कंपाऊंड आहे. अशा प्रकारे काय होतं हे 3 मॉलिक्यूल काय होतात 2 मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ऍसिड तयार होतात. त्याच्याबरोबर अजून काय काय फॉर्म होतं तर एटीपी मॉलिक्यूल NADH2 मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल काय होत असतात तयार होत असतात. काय तयार होतं ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिस प्रोसेस 2 पायरुविक मॉलिक्यूल एटीपी मॉलिक्यूल NADH2 मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूल काय होत असतात तयार होत दे आर फॉर्म. आता हा जो पायरुविक ऍसिड किंवा पायरुवेट जो तयार झालेला आहे हा पायरुविक ऍसिड फॉर्म झालेला आहे दॅट आर कन्व्हर्टेड. हा पायरुविक ऍसिड इज कन्व्हर्टेड इन टू द मॉलिक्यूल ऑफ काय ऍसिटिल कोएन्झाइम ए. कशामध्ये तो कन्वर्ट होतो तर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये काय होत असतो कन्वर्ट होत असतो आणि 2 मॉलिक्यूल ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी ड्युरिंग दिस प्रोसेस फॉर्म होतात. आणि हे जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला काय म्हणतात आपण ऍसिटिलेशन ऑफ काय पायरुवेट. दॅट इज कॉल्ड एज काय ऍसिटिलेशन ऑफ पायरुवेट. काय होतं तर पायरुविक ऍसिड दॅट आर कन्व्हर्टेड इन टू द मॉलिक्यूल ऑफ काय ऍसिटिल कोएन्झाइम ए त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो ऍसिटिल कोए म्हणतो.
त्याचप्रमाणे 2 मॉलिक्यूल ऑफ NaDH2 अँड 2 मॉलिक्यूल ऑफ काय कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणावरून काय होत असतात, रिलीज होत असतात. दॅट प्रोसेस इज कॉल्ड काय, ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट. अशा प्रकारचं हे काय ग्लायकोलिसिस. येते लक्षामध्ये. ग्लायकोलिसिस परत अजून एकदा सांगतो, ग्लायकोलिसिस दिस इज द प्रोसेस दॅट ऑकर इन टू द किंवा दॅट टेक्स प्लेस इन टू द काय सायटोप्लाझम. ही प्रोसेस कुठं होते तर सायटोप्लाझममध्ये होते. आणि मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, ह्या ग्लुकोजचं काय होत असतं, विघटन होतं. म्हणजेच काय होतं तर ऑक्सिडेशन होतं स्टेप बाय स्टेप मॅनरने इंटू द 2 मॉलिक्यूल ऑफ काय पायरुविक ॲसिड्स. त्याचबरोबर ATP, NaDH2 अँड वॉटर मॉलिक्यूल ऑल्सो फॉर्म ड्युरिंग द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. आफ्टर दॅट ॲसिटिलेशन ऑफ काय pyruvic acid are formed in this process that are converted into the molecule of काय acetyl-CoA. कशामध्ये रूपांतर होतं त्याचं, ॲसिटिल कोए मध्ये काय होतं रूपांतर होतं. 2 मॉलिक्यूल ऑफ काय त्याचबरोबर काय तयार होतं, 2 मॉलिक्यूल ऑफ काय NaDH2 अँड 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड आर फॉर्म. दॅट कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड इन टू द काय ॲटमॉस्फिअर ड्युरिंग दिस प्रोसेस. हे काय समराइज काय ग्लायकोलिसिस. पुढचं जे आहे ते कुठलं आहे तर TCA सायकल. त्यालाच आपण काय म्हणतो ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. काय म्हणतात त्याला, ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. बोथ मॉलिक्यूल ऑफ काय ॲसिटिल कोए जे तयार झालेले आहेत ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेटमध्ये जे ॲसिटिल कोए मॉलिक्यूल म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ॲसिटिल कोएन्झाइम ए. कोएन्झाइम ए हा कोएन्झाइम ए स्टँड फॉर काय को ए जे लिहिलेलं ॲसिटिल कोए आपण लिहितो तर हे कुणाचं शॉर्ट फॉर्म मध्ये तर कोएन्झाइम ए ह्याचा काय हा शॉर्ट फॉर्म आहे. कोएन्झाइम एचा काय शॉर्ट फॉर्म काय आपण त्याला सिम्पली कोए मध्ये लिहितो. ॲट द एंड ऑफ ग्लायकोलिसिसमध्ये जे नंतरनं जे ॲसिटिलेशन होतं त्यावेळी जे ॲसिटिल कोए मॉलिक्यूल जो तयार झालेला आहे दॅट आर एंटर इन टू द मायटोकॉन्ड्रिया. मागाशी मी सांगितलं होतं की TCA सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम दॅट आर टेक्स प्लेस इन टू द काय मायटोकॉन्ड्रिया. आणि ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ॲसिटिल कोए आल्यानंतरनं त्या ठिकाणी काय होतं सायक्लिक चेन रिॲक्शन होतं. सायक्लिक चेन रिॲक्शन म्हणजे काय होणार आहेत TCA सायकलमध्ये रिॲक्शन जे आहेत त्या काय सायक्लिक मॅनरने काय होणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. आणि ही कुठं होत असते मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ॲसिटिल पार्ट ऑफ ॲसिटिल कोए जो आहे ह्याच्यातला जो ॲसिटिल पार्ट आहे ॲसिटिल कोए मधला जो ॲसिटिल पार्ट आहे ह्याचं काय होत असतं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. त्याचं ह्या ॲसिटिल पार्टचं काय होतं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. आणि हे ऑक्सिडेशन कसं होतं सायक्लिक मॅनरने होतं. आणि त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतं कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल, NaDH2 अँड FADH2 काय होतं त्या ठिकाणी तयार होतं. कम्प्लीट ऑक्सिडेशन कुणाचं होतं ॲसिटिलचं होतं नॉट ए कोए. कोए परत काय होणार आहे रिलीज होतं. ॲसिटिलचं काय होणार आहे कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. आणि काय होत असतं त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल आणि NaDH2 त्याचप्रमाणे FADH2 काय होत असतात तयार होत असतात. अशा प्रकारचं काय आहे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल किंवा आपण त्याला काय म्हणतो आपण TCA सायकल म्हणतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे तो कुठला आहे तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा त्यालाच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा रिॲक्शन आपण त्याला म्हणतो. ह्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया काय TCA सायकल या ठिकाणी काय केलेले दाखवलेले. म्हणजे ह्या चेन रिॲक्शनमध्ये काय होणार आहे या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये ह्या रिॲक्शन होणार आहे. मायटोकॉन्ड्रियल स्ट्रक्चर आहे
मायटोकॉन्ड्रियामध्ये काय इनर अँड आउटर मेम्ब्रेन असते. ह्या आउटर मेम्ब्रेन ही इनर मेम्ब्रेन आतली, हे फॅटी ॲसिड असेल, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स आहेत. ह्याच्यामध्ये काय होणार आहे तर हे FAD मागाशी सांगितलं होतं, कुठे गेले FAD NADH2 असेल, CO2 असेल, कार्बन डायऑक्साईड NADH2 असेल, हे काय होतं ह्याच्यामध्ये तयार होत असतं. आता ह्याचा उपयोग जे FAD असेल किंवा NADH2 जे आहे हे तयार झालेलं आहे, हे क्रेब सायकल आणि ग्लायकोलिसिसमध्ये जे तयार झालेलं आहे हे नंतरनं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय केलं जातं, युटिलाइज केलं जातं. आता मॉलिक्यूल ऑफ NADH2 and FADH2 formed during the process that are participate in the electron transport chain. काय होतात ते, कुठं पार्टिसिपेट होतात तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये काय होतात ते पार्टिसिपेट होतात. म्हणजे परत ह्या FADH2 आणि NADH2 हे काय एन्झाईम्स आहेत. हे काय एन्झाईम्स आहेत. ह्या FADH2 आणि काय NADH2चा लॉंग फॉर्म काय, FADH2 म्हणजे काय निकोटिनामाइड डायन्यूक्लियोटाइड आणि FADH2 काय फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड हे आहेत काय बोथ एन्झाईम हे आर फॉर्म इन द सेल. आपल्या सेलमध्येच काय होत असतात, हे तयार होत असतात आणि युज्ड फॉर सेल्युलर रेस्पिरेशन. आपल्यामध्ये जे सेलचं रेस्पिरेशन होतं त्याच्यामध्ये हे काय केलं जातात, युटिलाइज केले जातात. तर मित्रांनो आता हे NADH2 आणि FADH2 हे ड्युरिंग ॲसिटिलेशन असेल, पायरुवेट ग्लायकोलिसिस असेल किंवा क्रेब सायकल ह्याच्यामध्ये काय होत असतात, तयार होत असतात. ते कुठे युटिलाइज केले जातात तर दॅट आर युटिलाइज इन टू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन रिॲक्शनमध्ये काय केलं जातात, हे युटिलाइज केलं जातात. एका FADH2 मॉलिक्यूलपासून एका NADH2 मॉलिक्यूलपासून 3 ATP मॉलिक्यूल काय होत असतात, तयार होत असतात. हाऊ मेनी NADH2 पासून 3 ATP मॉलिक्यूल काय होत असतात, तयार होत असतात. आणि FADH2 पासून 2 मॉलिक्यूल. म्हणजे एक NADH2 वापरला तर किती मॉलिक्यूल, 3 मॉलिक्यूल कोणाचे तयार होतात, ATPचे. आणि एक FADH2 जर वापरला तर त्या ठिकाणी किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल तयार होतात. अशा प्रकारे ग्लायकोलायसिस, ॲसिटिलेशन आणि क्रेब सायकल ज्यावेळेस रन होत असते त्यावेळेस 10 FADH2 मॉलिक्यूल काय होत असतात, तयार होत असतात. हाऊ मेनी 10 FADH2 मॉलिक्यूल. किती, 10 FADH2 मॉलिक्यूल. म्हणजे ह्याच्यापासून किती 30 ATP मॉलिक्यूल फॉर्म होतात. हाऊ मेनी 30 ATP. आणि हे किती 2 NADH2 मॉलिक्यूल काय होत असतात, तयार होत असतात. म्हणजेच काय तर हे किती झाले 4 ATP मॉलिक्यूल काय होतील ह्याच्यापासून तयार होतील FADH2 पासून. अशा प्रकारे हे किती 34 झाले. आणि ज्यावेळेस ग्लायकोलिसिस होत असतं त्यावेळेस 4 मॉलिक्यूल काय होत असतात, ATPचे तयार होतात आणि 2 मॉलिक्यूल ऑफ ATP काय होत असतात, युटिलाइज होतात. किती वापरतात त्या प्रोसेसमध्ये, 2. म्हणजे तिथले किती 2. आणि क्रेब सायकल ज्यावेळेस होत असते त्यावेळेस तिथं 2 ATP मॉलिक्यूल काय होत असतात, तयार होत असतात. अशा प्रकारे जर ह्यांची आपण बेरीज केली तर किती 38 ATP मॉलिक्यूल काय होत असतात ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल काय होत असतात, 38 ATP मॉलिक्यूल काय होत असतात त्या ठिकाणी फॉर्म होत असतात. किती मॉलिक्यूल, 38 मॉलिक्यूल ड्युरिंग द ऑक्सिडेशन ऑफ काय ग्लुकोज मॉलिक्यूल. ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे तर ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये ही जी रिॲक्शन आहे ही ऑपरेट इन द मायटोकॉन्ड्रिया ओनली. काय होत असते, मायटोकॉन्ड्रियामध्येच काय होत असते, त्याचप्रमाणे
हे एटीपी मॉलिक्यूल बरोबर वॉटर मॉलिक्यूल सुद्धा काय होतात ह्याच्यामध्ये ऑल्सो फॉर्म ड्युरिंग द रिॲक्शन. दस द कंप्लीट ग्लुकोज मॉलिक्यूलचं ज्यावेळेस कंप्लीट ऑक्सिडेशन होईल म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन होईल त्यावेळेस काय तयार होणार आहे मगाशी मी सांगितलं त्यावेळेस CO2 आणि वॉटर मॉलिक्यूल अलॉंग विथ एनर्जी म्हणजे काय हा ATP प्लस CO2 प्लस H2O हे काय होतील ह्या ठिकाणी तयार. येत्या लक्षामध्ये ज्यावेळेस कंप्लीट ऑक्सिडेशन होईल ग्लुकोज मॉलिक्यूलचं थ्रू एरोबिक प्रोसेस त्यावेळेस काय होणार आहे ATP मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल आणि वॉटर मॉलिक्यूल काय होणार आहे तयार होणार. ओके विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे तर ATP म्हणजे काय. आपण आतापर्यंत ATP आता हे जे लॉंग फॉर्म आहेत मगाशी मी आपण NADH2 आणि FADH2 चा लॉंग फॉर्म बघितला. आता ATP म्हणजे काय हे बघू आपण थोडक्यात. ATP म्हणजे काय ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ATP म्हणजे काय ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. Energy rich molecule and energy stored in the bond of phosphate group attached to each other. ATP काय आहे थोडक्यामध्ये ह्या ATPचं आपण स्ट्रक्चर ह्या ठिकाणी करन्सी ऑफ एनर्जी हे थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा. सुरुवातीपासून बघू आपण ATP काय आहे. ATP मध्ये 3 घटक असतात. एक शुगर असते परत नायट्रोजन बेस असतो आणि तिसरा जो आहे काय फॉस्फेट मॉलिक्यूल असतो. काय असतो फॉस्फेट मॉलिक्यूल असतो. हा ATP आहे. हा कुठला ATP मॉलिक्यूल आणि हा ADP. ह्या ठिकाणी बघितलं तर हा काय नायट्रोजन बेस झाला ॲडिनिन. हा काय रायबोसोम शुगर आहे आणि हे काय फॉस्फेट ग्रुप आहे. ज्यावेळेस ॲडिनिन आणि रायबोसोम एकत्र येतात त्यावेळेस आणि त्याच्याबरोबर काय एक फॉस्फेट ग्रुप काय होत असतो या ठिकाणी अटॅच होतो त्यावेळेस काय ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट तयार होतो. ज्यावेळेस हे 2 फॉस्फेट ग्रुप अटॅच होतात त्यावेळेस ॲडेनोसिन डायफॉस्फेट आणि ज्यावेळेस तिसरा फॉस्फेट या ठिकाणी अटॅच होत असतो त्यावेळेस एक कंप्लीट स्ट्रक्चर काय म्हणतो आपण ह्याला दॅट इज कॉल्ड एज काय ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा काय झाला ATPचा लॉंग फॉर्म. ह्या ठिकाणी हे चित्र दाखवले बघा ह्या ठिकाणी आणि दुसऱ्या बाजूला काय ADPच्या बाजूला हे दुसरं चित्र दाखवलं. ह्याच्यावरून आपण काय लक्षात घ्यायचं ह्या ठिकाणी आपली मोबाईलची बॅटरी जी आहे ते साईन ह्या ठिकाणी इंडिकेट करते म्हणजे हे फुल्ली चार्ज दिसते आपल्याला. म्हणजे ह्याच्यामध्ये काय एनर्जीचं प्रमाण काय एनर्जी जास्त आहे परंतु इकडे गेल्यानंतर ह्या ठिकाणी ही एनर्जी जी आहेत काय एम्प्टी दिसते आपल्याला. हे काय दिसतंय एम्प्टी दिसते म्हणजे पूर्णपणे एनर्जी काय झालेली आहे डाऊन झालेली आहे बॅटरी डाऊन झालेली आहे. तसंच इथं आहे. आता ATP जे आहे ह्याच्यामध्ये आपण बघतो की जे एनर्जी हे ठिकाणी काय फॉस्फेटमध्ये जे दोन फॉस्फेट ग्रुप ह्या ठिकाणी काय झालेले आहेत एकमेकाला बाइंड झालेले आहेत. तर हा जो ह्या 2 फॉस्फेट मधला जो बॉन्ड असतो काय असतो हा हायर एनर्जी बॉन्ड असतो. काय असतो हा हायर एनर्जी बॉन्ड असतो आणि ह्याच्यामध्ये काय असतात लोअर एनर्जी बॉन्ड म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त एनर्जी नसते. फक्त ह्या दुसरा आणि तिसरा फॉस्फेट ज्या ठिकाणी बाइंड झालेला असतो एकमेकाला तिथं काय असतं तर हाय एनर्जी बॉन्ड असतो. ज्यावेळेस आपल्या शरीराला एनर्जीची गरज असते त्यावेळेस हा बॉन्ड जो आहे हा काय होतो ब्रेक होतो. म्हणजे हाय एनर्जी बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि इथून काय होतं ह्या मॉलिक्यूल पासून काय होत असतो हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट रिलीज होतो आणि एनर्जी काय होत असते ह्याच्यामधून लिबरेट होत असते. एनर्जी काय केली जाते ह्याच्यातून रिलीज केली जाते आणि दॅट एनर्जी रिलीज केलेली जी एनर्जी आहे ती आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रोसेसला काय केली जाते युटिलाइज केली जाते. वेगवेगळ्या प्रोसेससाठी काय केली जाते ती वापरली जाते. अशा प्रकारचं काय हे ATP ॲज अ एनर्जी सोर्स. अजून ह्याची थोडी आपण माहिती घेऊ. ही जी ATP आहे ATPला काय म्हणतो आपण तर ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो लॉंग फॉर्म. एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे
आणि एनर्जी जी आहे कोणामध्ये स्टोरेज केली जाते, दॅट आर स्टोर्ड इन द फॉस्फेट ग्रुप अटॅच टू इच अदर, आणि ॲज पर नीड, आपल्या सेलला जसं नीड असेल त्या पद्धतीत परत ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. एटीपी जे आहे ट्रायफॉस्फेट जे आहे ॲडेनोसिन न्यूक्लियोटाईडपासून काय झालेलं असतं, तयार झालेलं असतं. ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर नायट्रोजन बेस मागे सांगितलं होतं कुठला, ॲडिनिन, पेंटोज शुगर कुठली, रायबोज, आणि 3 फॉस्फेट ग्रुप काय असतात. ज्यावेळेस आपल्या शरीराला एनर्जीची आवश्यकता असते त्यावेळेस काय ह्याच्यामध्ये ब्रेकिंग होतं फॉस्फेट बॉन्डमध्ये, आणि एटीपी आणि एनर्जी त्यावेळेस काय होत असते, रिलीज केली जाते. त्याच्यामुळं त्याच्यामुळं आपण काय म्हणतो, एटीपी इज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. म्हणजे आपल्या शरीराची एनर्जी करन्सी जी आहे त्याला काय म्हणतो आपण, एटीपी म्हणतो. करन्सी म्हणजे काय, चलन. थोडक्यामध्ये आपली जी करन्सी आपण कशामध्ये म्हणतो, रुपयामध्ये, अमेरिकेची डॉलरमध्ये. आपल्याकडे रुपये नसतील तर आपल्याला कुठलीही वस्तू भेटणार नाही किंवा आपल्याला जास्त महत्त्व येत नाही. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर एटीपी मॉलिक्यूल नसेल तर आपल्याला आपल्या शरीरातल्या त्या सेलला काही महत्त्व राहणार नाही, ती सेल काय करणार नाही, त्याचं वर्किंग करणार नाही. त्याच्यामुळे एटीपीला आपण काय म्हणतो, एनर्जी करन्सी ऑफ द काय सेल म्हणतो. अशा प्रकारचं आपण आजच्या लेक्चरमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन पायरुव्हेटमध्ये कसं होतं हे बघितलं. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ग्लायकोलिसिस म्हणतो. त्याचप्रमाणे जो ॲसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट बघितलं, तर ॲसिटिल कोए तयार झालेला जो मॉलिक्यूल आहे त्याचं रूपांतर, त्याचं ऑक्सिडेशन सायक्लिक मॅनरने कसं होतं हे क्रेब सायकलमध्ये बघितलं. त्याच्यामधून जे तयार होणारे जे सबस्टन्स आहेत, कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2, FADH2 आणि ATP हे मॉलिक्यूल जे तयार झालेले आहेत ह्याच्यापासून परत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये ॲक्च्युअल फंक्शनिंग कसं होतं ते पण बघितलं. म्हणजे एका FADH2 मॉलिक्यूलपासून किती मॉलिक्यूल काय होतात, ATPचे तयार होतात, तर 3, आणि FADH2 पासून 2 आणि NaDH2 पासून किती 3 मॉलिक्यूल तयार होतात हे पण बघितलं. आणि ATPचं स्ट्रक्चर थोडक्यामध्ये आपण काय केलं, स्टडी केलेला आहे. जो राहिलेला भाग आहे मित्रांनो आपण हे पुढच्या तासाला बघणार आहोत. धन्यवाद.